पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतत्क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं समप्रकृतिभद्रायै नियता प्रणतास्मता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम तत्सत्। बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या सर्व चैतन्य रूप असलेल्या अद्या विद्येचं ध्यान करून या ग्रंथाला मी प्रारंभ करतो असं व्यास महर्षी सांगतात। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखिल विश्वामध्ये मंगल स्वरूप म्हणून जे जे काही आहे त्या मंगल स्वरूपिणे प्राणीमात्रांचं शाश्वत कल्याण करणारी सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी
शरणागतांना आश्रय देणारी जी गौरवर्णाची देवी नारायणी आहे, तिला आमचा नमस्कार असो, असे या ठिकाणी ऋषी मंडळी प्रथम म्हणतायत. महर्षी व्यासांनी अनेक ग्रंथांच्या रचना केलेल्या आहेत. एकराशीय वेद होते. मनुष्याला त्याचं आकलन होणं कठीण गेलं, कठीण पुढच्या काळात जाऊ लागलं आणि म्हणून त्याचे 4 भाग झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. परंतु जसजसा काळ पुढे पुढे गेला तसा तसा त्याचंही आकलन एका आयुष्यात व्हायला कठीण गेलं. म्हणून उपनिषदांच्या रचना झाल्या. त्याला वेदांत म्हटलेलं. वेदाचा असलेला अंतिम भाग काय भगवंताला याच्यातनं व्यक्त करायचंय ती सगळी उपनिषद झाली. त्या उपनिषदांचं सुद्धा आकलन कठीण झालं. सूत्रात्मक शास्त्र रचना केल्या, तेही समजायला कठीण जाऊ लागलं. म्हणून पुराणांच्या माध्यमातनं जे विषय आहेत ते सगळे त्यांनी आपल्या पुढे मांडलेले आहेत. हे सगळं वेदाचं सार आहे. देवी भागवत हे एक पुराण आहे. जगताच्या प्रारंभाला कृतयुगामध्ये हे सगळं स्वरूप आपल्याला दिसून येतं. या जगतामध्ये शक्ती स्वरूपा भगवती आहे. ही भगवती तिचं स्वरूप जेवढं परब्रह्म तेवढंच ते पण आहे. तिचं ह्या शक्तीची उपासना मनुष्याकडनं व्हावी. आपलं जीवन सुस्थिर सुस्थितीत राहावं यासाठी एक आहे. आणि या जगताचा सगळा काळा कारभार जो चाललेला आहे तो या शक्तीच्या माध्यमातून परमात्मा करून घेत असतो. अखिल चराचर ब्रह्मांडाच्या उत्पत्ती काली ही भगवती सर्ग स्वरूपिणी होती. स्थितीकाली जगताचं लीलेनी पालन करते. संहाराचे कार्य तीच लीलेनी करते. ती त्याची सहज लीला आहे. परा पश्यन्ते मध्यमा वैखरी या रूपानी वर्णात्मक स्वरूपात सुद्धा ती आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा स्वकार्यात निर्विघ्नपणे निरंतर तिचीच आराधनाही करतायत. तिच्या कृपेशिवाय या जगतातला कोणताही व्यवहार घडत नाही, होत नाही. आणि म्हणून हे सगळं स्वरूप या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पुराण म्हणजे फक्त गोष्टी नाहीये,
सर्व काही भाकड कथा आहेत असंही समजू नये. समाजामध्ये बुद्धिभेद होऊ नये हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यातल्या कथांचं रहस्य, त्यातील प्रयोग हे सगळं पाहणं आवश्यक आहे. आज मनुष्याच्या बुद्धीला मर्यादा पडतात. ज्ञानशक्ती अपार आहे, अमर्याद आहे. तिचं आकलन आम्हाला होणं अत्यंत कठीण आहे, हे खरंच आहे. परंतु ते खोटं आहे असं समजू नये. प्रत्येक वेळची स्थिती, त्यावेळचा समाज, त्याची गरज, त्याची मानसिक स्थिती याचाही विचार शास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि म्हणून मूल स्रोत काय आहे हे पाहणं आवश्यक आहे. नैमिषारण्यात ऋषी मंडळी बसलेली आहे. देवी भागवताची रचना व्यासांनी केलेली आहे. 18,000 मंत्र याचे सुद्धा आहे. देवीच्या कार्याचं सगळं वर्णन आहे. सर्व कथांचं सारभूत, सर्व वेदांचं बरोबरी करणारं आणि सत्प्रमाणांनी युक्त असं हे त्याचं स्वरूप आहे. यासाठी मनुष्याने उत्कट बुद्धीने भक्तिपूर्वक श्रवण पठण करावं. त्यावर भगवतीची कृपाही होते. श्रीमद भागवताप्रमाणे याही पुराणाला 5वा वेद म्हणून म्हटलं जातं. तत्र भागवतम पुष्पम पंचम वेद सम्मतम. पुराण हेही वेदाचं स्वरूप असून घडलेल्या घटनांचा मार्फत हे रहस्य समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आदिशक्तीचं हे यामध्ये सगळं चरित्र आलेलं आहे. वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक पुराणाची देवता भिन्न आहे. वैदिक संस्कृतीचं अतिशय भव्य दिव्य उत्कट गौरवशाली दर्शन याच्यामधून होत असतं. म्हणून ते म्हणतायत ऋषी तिला सर्व चैतन्याम नामनाद्याम विद्याम धीमहि. ही जगदंबा जर म्हणायचं झालं तर आदिशक्ती चराचर विश्वाला आधारभूत आहे. ते चैतन्य स्वरूप आहे. सर्व जगताचा आत्मा ही अनंत विश्वरूपिणी महाशक्ती आहे. या शक्तीला जाणून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथे देवी भागवतात ऋषी सांगतायत, तत्शक्तिर्भूर सर्वेषु भिन्नो ब्रह्मादिभूतिर्भि कर्ता भोक्ता हर्तारम सकल सगत जगन्मया. ही जगन्मान्य शक्ती आहे. ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी जे देव आहेत ते समर्थ होतात. शक्ती हे माझं स्वरूप आहे. पहिलं जर काही असेल तर या विश्वात देवी म्हणजे काय? शक्ती स्वरूपा. सर्वत्र शक्तीचा उपासनेचा प्रघात आणि परंपरा आपल्याकडे. स्थान परत्वे, रूढी परत्वे, निरनिराळ्या प्रांतांमध्ये
भगवतीची उपासना होत असते. आद्य शक्तीतील तिची पीठ असून कोणत्याही नामस्वरूपात जरी उपासना केली तरी त्या आदिशक्तीला जाऊनच मिळते. ही भगवती भक्तियुक्त अंतःकरणाने जे तिच्या सान्निध्यात येतात त्यांचं ती कल्याण करते. देवीने अनेक रूप अनेक वेळेला घेतलेली आहेत. भक्तांचं रक्षण आहे, दुष्टांचं निर्दालन आहे, वेदाचं रक्षण आहे. अशा माध्यमातून ही पराशक्ती ईश्वर सूत्रात्मा आणि विराट आत्मा म्हणून सर्वत्र व्यापून आहे हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. नवरात्र सुरू झालं आजपासून. देवी शक्ती कुलदेवता रूपाने असते. प्रत्येक कुळामध्ये नित्य तिची उपासना करावी. परंतु निदान नवरात्रात तरी उपासना विशेष करून ही इच्छा व्यास महर्षींची दिसते. आणि म्हणून योजना ही संबंध आपल्याकडे इतक्या छान पद्धतीने ऋषीने आखून दिलेली आहे की नित्य उपासना जरी असली तरी जगत कल्याणासाठी तिचं शक्ती संचयन झालं पाहिजे. शक्ती संचन झाल्याशिवाय कोणतंही कार्य करता येत नाही. शक्ती असायला पाहिजे. म्हणून दर 6 महिन्यांनी नवरात्र आपल्याकडे सांगितलेलं आहे. चैत्र महिन्यातलं पहिलं नवरात्र ते आता काललोप झालेलं आहे. त्याचा काही कुलपरंपरेत असेल तिथे चालू आहे, परंतु सर्वसाधारणपणे त्याचा लोप झालेला आहे. हे शारदीय नवरात्र मात्र आता अजूनही होत आहे. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला सामान्य माणसाला पंचायतन पूजा सांगितलेली आहे. गणपती विद्यादेवता, देवी उपासना, विष्णू, शिवजी आणि सूर्याचे हे संसारासाठी 5 स्रोत उपयुक्त आहे. गृहस्थाश्रम उगीच श्रेष्ठ ठरत नाही. हे 5 स्रोत त्यामध्ये आहे आणि ते आहेत म्हणून आपले प्रपंच हे व्यवस्थित होऊ शकतात. करायला पाहिजे. एकच मी करेन, करण्याबद्दल काहीच हरकत नाही. माऊली सांगतायतच, एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्वानी एक गोष्ट स्वीकारायचीच आहे, परंतु आपल्या प्रपंचाच्या भूमिकेतनं ऋषी मंडळींनी कुलाचार, कुल परंपरा हे सगळं निर्माण केलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. हे कर्मानुष्ठान आहे. उपासना भक्ती ही सुद्धा करावी लागते. केवळ कर्मांनीच पूर्तता होईल असं नाही. आणि म्हणून मनाकडून, इंद्रियाकडून, शरीराकडून अनेक प्रकारचे दोष घडत असतात.
निर्दोष कर्म घडणं अत्यंत अवघड आहे. यासाठी जे जे कर्म करू ते सगळंच्या सगळं त्या भगवंताला समर्पण करायचं. जे तुलाले कर्म नाशे आदि पुरुषी अर्पिजे. जे जे कर्म करशील, माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते भगवंताला अर्पण करावं. मनाला वाटेल ते करू नये. मनाला समाधान वाटत नाही. कर्मानुष्ठानाबरोबर उपासना आणि भक्तीचं स्मरण असावं, हा खरा शास्त्रीय सिद्धांत आहे. असं आहे. उपासना आणि कर्म हा एक पक्ष आहे, एक बाजू आहे, आणि दुसरी बाजू भक्ती आहे. उपासना म्हणजे काय? आम्हाला काय वाटतं, आम्ही सगळी उपासना करतो. बरोबर आहे, आपल्याला वाटण्याबद्दल काहीच अडचण नाही ती. पण ती उपासना घडत नाही. उपासना शब्दाचं मूळ अर्थ जर पाहिला, उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बैठक. एक काळ असा होता ऋषी मंडळींच्या काळात, कृतयुगात, की संबंध दिवसभर किंवा सगळा उपलब्ध काळ हा जास्तीत जास्त काळ हा भगवंताच्या चिंतनातच जायचा. आत्ता जीवन गतिमान झालेलं आहे. मनुष्य जीवन अत्यंत गतिमान झालेलं आहे. मनात असलं तरी सुद्धा तसं वागता येत नाही. हा काळाचा परिणाम. आणि आम्हालाही तितकं धैर्य नाही आहे. चिंतन पाहिजे. आणि म्हणून ऋषी मंडळींनी अखंडपणे तुमचा दिवस सगळं करता करताना सुद्धा भगवत चिंतनात कसा जाईल याचा विचार केलेला. म्हणून संत सांगतात, विषय एक तो त्याचा झाला नारायण. तुम्हाला करायचं आहे, चिंतन करायचं, मग विषय सुद्धा भगवंताच्या स्मरणाने ग्रहण करा. आपोआप काळ असा येईल की ते सुटत जातील. आणि म्हणून ही उपासना आम्हाला लक्षात येते का? म्हणून आपलं दिनचर्या जर दिली, पाहिली, तर आपल्याला लक्षात येईल की सगळं चिंतन हे जे जे कर्म करायचे त्यात परमात्मा कसा आहे, भगवती कशी आहे, याचं चिंतन त्यामध्ये घडतं. ती खरी उपासना. मी कर्म केलं, धर्मानुष्ठान केलं, उपासना केली, पण त्याच्यामध्ये अकिंचन वृत्ती राहू शकत नाही. सुदामजी अकिंचन वृत्तीत होते. जे काही आहे ते त्याचं आहे ही बुद्धी होती. आणि म्हणून आपल्याला शेवटचा भागवताचा सिद्धांत एक मिळतो, त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयत. हे गोविंदा, हे भगवंता, हे भगवती, जे काही आहे ते तुझं आहे, तुझ्याच कृपेने आहे, तुझं तुलाच मी समर्पण करतो. म्हणजे मी त्यातला सगळा बाजूला होतो, आपोआप जातो, करावा लागत नाही. मनात भाव असला पाहिजे तो. आणि म्हणून व्यासांनी जन्मे जे आला हे सगळं सांगितलं. कधी सांगितलं? व्यास म्हणतायत, राजा परीक्षिताला तक्षक राजाने येऊन दंश केला आणि तो त्या ठिकाणी वैकुंठ लोकात गेला.
याचा जन्मेजयाला राग आलेला आहे. म्हणून त्यांनी त्यावेळेला सगळ्या सर्पांचा आहुती देण्यासाठी सर्पयज्ञ केला आणि अनेक सर्प त्याच्यामध्ये गेले, अनेक गेले, पण तक्षकराज येईना. अर्थात तक्षकाने समुद्र मंथनाच्या वेळेला वासुकीला त्याला अमृत मिळालेलं होतं, त्याला व त्याचा होऊ शकत नव्हता. परंतु तो घाबरला आणि इंद्राच्या पदाखाली जाऊन दडला. ऋषींना विचारलं जन्मेजयाने, मी एवढा यज्ञ केलाय, अजूनही कसे सर्प त्यात पडत नाही, तक्षकराज येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्याला येणार नाही, तू असं करू नको. ब्रह्मदेवांनी मध्यस्थी केली, इतर देवांनी केली आणि तो यज्ञ थांबवला. मग त्यावेळेला त्याला शांत करण्यासाठी व्यासांनी हे देवी भागवत, देवी शक्तीचं सगळं कार्य, वर्णन, चरित्र जन्मेजयाला सांगितलेलं आहे. या आधाराने चंद्र सूर्य वंशातील चरित्र जन्मेजयाला सांगितले. जीवन मूल्यांची त्या माध्यमातून मांडणी केलेली आहे. त्यामुळे हे चरित्र आपल्याला विलक्षण असं सामर्थ्याचं दिसून येईल. भगवान वेदव्यास ची प्रज्ञा ही विलक्षण आहे. वास्तविक व्यासांचा अवतार म्हणजे भगवंताच्या ज्ञानाचा अवतार आहे, म्हणून त्याला ज्ञानावतार असंही म्हटलं जातं. व्यासांच्या अवताराला ज्ञानावतार असंही संबोधलं जातं. असं आहे. बुद्धीमध्ये परिवर्तन खरं झालं पाहिजे. पतंजली म्हणतात, सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फला सर्वान. अशा बुद्धीत प्रत्येकाला सत्याचं फळ सांगता आलं पाहिजे. मनामध्ये असत्य नसावं. मनानी वाणीनी इंद्रिय निग्रह घडू शकतो. अंगीकार म्हणजे समाधी स्थिती आहे. नारद म्हणतायत, हे सगळं व्यासांनी का केले? लोकसंग्रह उद्दीप्य करणारा भावना नारदांच्या आहेत. वासना अनंत आहेत. लोक प्रवृत्ती मार्गी आहेत. वाम मार्गाकडे ते वळू नाही, सन्मार्गाकडे राहावेत म्हणून त्यांचा हा एक प्रयत्न. यासाठी भगवंताचं, भगवतीचं पविचरित्र, कार्य, गुणानुवाद या भागवतात आलेला. असं आहे. मनुष्याची बुद्धी सत्कर्मात राहायला पाहिजे. सत्कर्मी रती वाढो, माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि म्हणून बुद्धीने प्रत्येकाला हे प्राप्त झालं पाहिजे. सत्व रज तमो गुण आहेत. रज आणि तमो हे वाढले की अधर्म त्या ठिकाणी वाढू लागतो. सत्वगुणात अधर्माचा प्रभाव कमी असतो,
पण सत्वगुणातही सत्व रजतम असतच असतं. आणि म्हणून कोणताही मनुष्य हा परिपूर्ण एक गुणाचा नसतो. तिन्ही गुण त्याच्यात असतातच, फक्त प्रभाव कमी अधिक असतो. आणि म्हणून बुद्धी चांगली राहायला पाहिजे, आचरणही तसं घडलं पाहिजे, यासाठी हे सगळं स्वरूप व्यासांनी मांडलेलं आहे. पैसा आहे, सत्ता आहे, अधिकार आहे, परंतु जर विवेक नसेल तर काहीही उपयोग नाही. आणि म्हणून स्वतःलाही शांती नाही, इतरांनाही मिळत नाही. व्यास हे महर्षी आहे. आणि म्हणून शंकराचार्य पहिल्यांदाच सांगतायत, मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषे संश्रया. एक वेळेला मनुष्यत्व म्हणजे मनुष्यत्व प्राप्त, मनुष्य सगळेच आहे, पण सगळेच मनुष्यत्वात नाही आहे. मनुष्यत्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे, माणूस पण थोडक्यामध्ये मुमुक्षुत्व आलं पाहिजे. ईश्वर काय आहे, भगवती काय आहे ही जाणण्याची शक्ती हवी आहे. आणि त्याच्यानंतर महापुरुष संश्रयात म्हणजे सत्पुरुषांचा संग घडला पाहिजे. भागवताच्या वेळेला आपल्याला सांगितलं हे सत्पुरुष कसे ओळखायचे, भगवंतांनी सांगितलंय 30 गुणांच्या माध्यमातून. आता इतकं बघायलाही सवड होणार नाही. आणि म्हणून आपल्याला एक उपाय दिलेला होता की ज्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर आम्हाला नक्की बरं वाटतं, फक्त बरं वाटतं, गुड बेटर बेस्ट नाही, समाधान वाटतं, ओळखीचं असो वा नसो. पण काही व्यक्तिमत्व नुसती पाहिली तरी मनाला दिलासा देऊन जातात. हा ज्याचा त्यालाच अनुभव येतो. हा याला आला म्हणून याला येईल, याला आला म्हणून याला येईल असं नाही. आणि म्हणून आचार्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यासाठी हा उद्देश या ठिकाणी आहे सगळा. म्हणून त्यांनी पुढे गोष्ट सांगितली. सत्राजित राजा होता, भोजवंशाचा होता, सूर्य उपासक आहे. त्यांनी त्याला समंतक नावाचा मणी दिलेला आहे. तो तेजस्वी इतका आहे की रोज 8 भार सुवर्ण देतोय. प्रभाव इतका आहे की ज्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणी कुठेही रोगराई दुष्काळ पडत नाही. हे त्याच्यामध्ये विशेष आहे. आणि म्हणून एकदा भगवंतांनी सांगितलं, अरे बाबा असं तू स्वतःच्या घरात ठेवू नको, जीवालाही धोका आहे. हे सगळं राष्ट्रासाठी असू दे. असं जे काही आहे उपलब्धी ती राष्ट्राच्या उपयोगात आली पाहिजे. तू राजेसाहेबांकडे दे, माझ्याकडे दे असंही भगवंत म्हणालेलं नाही आहे. पण त्याच्या डोक्यात काय विषयाला कोण कसं त्याचं आकलन करून घेईल हे सांगता येत नाही. लक्षात घ्या, कोण कसं आकलन करून घेईल नाही सांगता येत. शेवटी आणि मग त्याच्यातनं होणारे परिणाम होतात. त्याला असं वाटलं की हा मणी कृष्णाला पाहिजे म्हणून हे तो सांगतोय. तो घेऊन गेला. एक दिवस प्रसेन नावाचा त्याचा भाऊ हा गळ्यात घालून शिकारीला गेला. वाघाने त्याला मारलेला आहे, त्यात तो गेलेला आहे. आणि आळ मात्र कोणावर आला? आळ जो आला तो कृष्णावरती आलेला आहे.
आणि म्हणून त्याच्या शोधार्थ तो गेलेला. तेव्हा कुठेही त्याला त्याचा संदर्भ समजेना. तेव्हा एका ठिकाणी त्याला हे सगळं समजलं. एका ठिकाणी त्याला सगळं समजलं की घोडा एक मेलेला आहे, त्याचे अवशेष आहे, मनुष्याचे अवशेष आहे, कपडे. मग पाऊलवाट दिसली, त्या पावलं पशुची दिसली, त्या मार्गाने तो गेला. तो एका गुफेपाशी आला. बरोबरच्या लोकांना, गोपाळांना सांगितलं, मी जाऊन येतो, तुम्ही मात्र या ठिकाणी थांबा. आतमध्ये गेला. तो मणी पाळण्यावरती टांगलेला दिसला. त्या मण्याला त्यांनी आपल्याकडे घ्यावं म्हणून तो त्या ठिकाणी तो मणी ठेवलेला आणि ती मुलगी खेळवतीये, ती त्या ठिकाणी असं म्हणतेय त्याला, बाबा रे, हा कृष्णाला पाहिलं आणि ती ओरडली आहे जोरात. तेव्हा जांबवंत नावाचा तिथे आलेला रामावतारातला, रामाचा अत्यंत निष्ठावान भक्त आहे. त्याच्याकडे ही जांबवंती नावाची त्याची कन्या आहे. दोघांच्या तुंबळ युद्ध झालं, मुष्टियुद्ध. एक दिवस जांबवंतांनी त्याला मागच्या बाजूनी धरलं. त्याला स्पर्श प्रभू रामचंद्रांचा जाणवला. त्यांनी गरकन भगवंताला फिरवलं, विचारलं, नक्की तू कोण आहेस ते सांग. देवांनी आता ओळखलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं, मी रामावतारातील रामच आहे, आत्ता द्वापार युगात कृष्ण अवतारात आले. म्हणून मग लगेच त्याला आनंद वाटला. त्याने पाय धरले, मी चुकलो तुमच्याशी युद्ध करून. कशासाठी आलाय? हा मणी न्यायला आलो आणि आळ असा माझ्यावर चोरीचा आलेला. ठीक आहे, मला तुला पाहिजे ना मणी, पण मी नुसता मणी देणार नाही, माझी कन्याही तुला घ्यावी लागेल. या म्हणा. पण तिकडे द्वारकेमध्ये मात्र हाहाकार झाला की कृष्ण का आला नाही, त्याला मारलं का काय झालं. 28 दिवस झाले ते. तेव्हा अगोदरच नारदांनी सांगितलं, देवी भागवताचा पाठ करा. वसुदेव देवकीला सांगितलं. त्यांनी तो पाठ केला आणि 9व्या दिवशीच हे त्या ठिकाणी आपल्या कन्येला, कन्या आणि समंतक मण्याला घेऊन आलेले आहे. सत्राजित खजील झाला. त्यांनी त्याचा विवाह हा शतधन्व्याशी ठरवलेला होता, तो रद्द केला आणि आपण चूक केली म्हणून आपली कन्या भगवान गोपाल कृष्णांना दिलेली आहे. असं करून ही स्वारी द्वारकेमध्ये आली. हे सगळं करत असताना देवी भागवताचं महात्म्य त्यांनी सांगितलं. अशा प्रकाराने आहे. अशी ही भगवती कल्याण स्वरूपी आहे, तिची आराधना करावी. त्याप्रमाणे देवी भागवत पाठास त्यांनी त्यावेळेला पाहिलेलं आहे. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप झालं. यासाठी शुद्ध चित्ताने, निर्मळ भक्तीने पठण आणि श्रवण याचं करावं. मग स्कंद पुराणातील त्यांनी या ठिकाणी एक गोष्ट सांगितली की अरे बाबा, सुद्युम्नाची गोष्ट आहे. भगवती सच्चिदानंद स्वरूपीने भुक्ती देणारी आहे, मुक्ती देणारी आहे. श्राद्धदेव मनु होऊन गेला, सूर्यपुत्र आहे. वशिष्ठांच्या संमतीने त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केलेला आहे. श्रद्धा ही त्याची पत्नी आहे. तिची इच्छा आहे मला मुलगी व्हावी.
राजाची इच्छा आहे, मला मुलगा व्हावा. काय करायचं आता, या अशा गोष्टी वारंवार घडत असतात. आजही आपण बघतो. आणि त्या ठिकाणी शेवटी त्या श्रद्धेने ऋत्विजांना सांगितलं, संकल्प तुम्ही मुलीचाच करा. मुलगी झाली. राजा रागवला, मी जर या ठिकाणी केलेलं आहे संकल्प मुलासाठी, मुलगी झाली कशी? म्हणजे अधिकार काय येतो बघा. तुम्ही संकल्पात चुकलेला, कुठे चुकलात बघा. तो म्हणाला, नाही आम्ही करताना मुलाचाच संकल्प केला. मग झालं कसं? म्हणून त्यांनी ध्यानावस्थेमध्ये सगळं बघितलं आणि सांगितलं, नाही राजा, राणीच्या मनाप्रमाणेच हे घडलेलं आहे. त्यामुळे ही मुलगी झालेली आहे. मग या ठिकाणी त्यांनी त्याला सांगितलं, बाबा मी तुला तिच्याकडे पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देतो. आपल्या प्रभावाने त्यांनी तिला पुरुषत्व प्राप्त करून दिलं. ते तिचं नाव इला ठेवलेलं होतं. तीच मुलगी आता सुद्युम्न म्हणून झाली. अतिशय विद्यांमध्ये पारंगत होता. मृगयेसाठी तो गेलेला आहे सिंधूर देशामध्ये. मेरू पर्वताच्या पायथ्याशी गेला. त्या वनाला होता शाप. हा जो गेलाय ना राजा, तर त्या ठिकाणी जे पुरुषत्वाचे होते, पुरुषत्वाचे पशु पक्षी सगळे जे कोण त्याच्या बरोबर होते ते सगळे स्त्रीलिंगी झाले. आता या कशामुळे झालं? म्हणून त्यावेळेला असं समजण्यात आलं, पूर्वी एकदा त्या ठिकाणी शिवपार्वती बसले होते. ऋषीमंडळी शिवाच्या दर्शनाला आली आणि त्या दोघांची अवस्था बघून मुकाट्याने निघून गेले, बोलले नाहीत काही. पण पार्वतीने शाप दिलेला आहे, इथे या प्रदेशात कोणी पुरुषलिंगी आला तर स्त्रीलिंगी सगळेच होतील. त्याप्रमाणे झालं. आता सुद्युम्न पुन्हा इला झाला. वनात राहू लागले. राजाला पुन्हा कोडं पडलं, कुठे गेला सुद्युम्न? मग वशिष्ठांनी परत पाहिलं, म्हणाले तो झाला स्त्री आता पुन्हा अशाच्या प्रदेशाच्या दोषामुळे. मग आता काय करायचं? म्हणाला, मी तपप्रभावाने एवढं करेन की 1 महिना पुरुष 1 महिना स्त्री. अरे म्हणाले, असला कुठे राजा असणार आहे का? म्हणाले, अजिबात नको म्हणाले. म्हणून मग सगळ्यांनी त्यावेळेला भगवतीची उपासना केली. पण तोपर्यंत इलाला बुधानी पाहिलं. त्या बुधानी आणि इलेचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला, तो पुरुरवा म्हणून होता. चंद्रवंश तिथे सुरू झाला. अशा प्रकाराने सगळं एक एक वंशांचं चरित्र झालं. परंतु त्यावेळेला वशिष्ठांनी पुन्हा प्रार्थना केली आणि त्यावेळेला सांगितलं की आपण आता भगवतीची आराधना करू. आणि म्हणून त्यांनी देवी भागवताचा पाठ केला आणि त्यांना त्या ठिकाणी देवीमुळे त्याला पुरुषत्व परत प्राप्त झाले. ही माहेश्वरी पराभक्ती आहे, शक्ती होती. अशा प्रकाराने निरंतरत्व पुरुषत्व त्याला प्राप्त झालं. त्यांनी पुढे राज्यकारभार केला, दानधर्म केले, उत्तम राज्य केलं. देवीची मोठी कृपा त्याच्यावरती झाली आणि यासाठी हे सगळं श्रवण करावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
असं हे देवी भागवताचं महात्म्य त्यांनी या ठिकाणी सांगितलं. पुढे स्कंद पुराणातलं ऋत्वाग मुनी आणि रेवती यांचा विवाह कसा झाला हे सांगितलं. ब्रह्मा विष्णू महेश सर्वांनी देवीची आराधना केलेली आहे. ऋत्वाग नावाचे ऋषी होते, अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना एक पुत्र झाला. त्या पुत्राचा जन्म रेवती नक्षत्रावरती झाला. त्यामुळे ऋषींना राग आलेला होता. गंडांतर येऊ लागतील म्हणाले. सर्व संस्कार मुनींनी केलेले होते, परंतु पुत्राच्या जन्मापासून असा काही अनुभव आला की सारखं रोगराई, चिंताग्रस्त असायचं. माता पिताही अस्वस्थ असत. दोघे उदास होते. विचार करू लागले आता काय करावं, आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला मुंज केली. तो शिकत नाही, परंतु तो दुराचारी मंत्र बनला. मुनींना वाटू लागलं होता पुत्र नसता तर बरं झालं असतं. दुराचारी पुत्र म्हणजे अपकीर्ती आहे. नरक यातनेपेक्षाही अत्यंत दुःखकारक आहे. दुराचारी अपत्यामुळे कुळाचा नाशही होत असतो. आणि म्हणून दुष्ट स्वभावाची स्त्री किंवा पुरुष असेल तर गृहस्थाश्रम सदैव असफलच होत असतो हे ऋषी सांगतात. म्हणून दोघांचीही अंतःकरण अत्यंत निर्मळ हवी आहे, निसंदेह हवाय. दुराचार नकोय, कोणाचाही नकोय. आणि यासाठी तिथे कृत्रिमता असेल तर सुखाची इच्छा करण्यात अर्थ नसतो. म्हणून ऋत्वाग मुनी हे गर्ग मुनींकडे गेले. ज्योतिषशास्त्रांचे ते आचार्य होते. त्यांनी गर्ग मुनींना विचारलं, विहित सर्व मी कर्म केली, ब्रह्मचर्य गृहस्थाश्रमाची कार्यही केली, यज्ञ यागादी कर्म केली, असं असताना हा दुराचारी मुलगा का झाला? त्यामुळे आमचे घरदार अशांत आहे. तेव्हा गर्ग म्हणाले, हा मुलगा दुराचारी होणे मागे तुम्ही तुमचं कुळ आणि मातुल या दोष नाही, परंतु रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर मुलगा जन्माला आल्याने अशा प्रकारचा दोष निर्माण झालेला आहे. हे सगळं बरोबर असतं बरं का. कोणी असं म्हणायला नको की आमचा काहीच त्याच्याशी संबंध नाही. मातुल ग्रह सुद्धा पवित्र असावं लागतं, शुद्ध असावं लागतं, आपलंही असावं लागतं. एकच राहून चालत नाही. म्हणून अंगराजा आणि वेन मुलगा कसा आहे, पत्नी अधर्माची कन्या. आपण म्हणतो सावली कोणाची पडली, तर अधर्माची सावली वेनावर पडली होती. पिता कन्येचा बाप आहे तो. त्याचा परिणाम काय झाला? राज्य कसं लयाला जायची वेळ आली. भगवत कृपेने अंगिरस ऋषींच्या तपश्चर्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा सावरलं गेलं. असा त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून हे ऐकून ऋत्वाग मुनी रागवले. रेवती नक्षत्राला शाप दिला आणि रेवती नक्षत्र खाली कोसळलं. कुमुदगिरी पर्वतावरती ते पडलं. रैवत पर्व म्हणू त्याला पर्वत म्हणू लागले. याचा अर्थ काय आहे? खरं म्हणजे याच्या पाठीमागे भौतिक विज्ञान. उल्कापात होतो की नाही, तो उल्कापात झालेला आहे. आणि खड्डे पडणं, सरोवर होणं, पर्वत निर्माण होणं, या गोष्टी आपोआप घडत असतात.
या प्रकारे रैवत पर्व अतिशय निसर्ग संपन्न असा पर्वत निर्माण झाला. मग ऋद्वाग मुनींनी देवी भगवतीची आराधना केलेली आहे आणि त्यांना हे सगळं प्राप्त झालेलं आहे. मग त्याच्या तेजाने कन्या जी झाली ती अतिशय तेजस्वी आणि सुंदर होती. पुढे ते प्रमुच नावाच्या ऋषींना तपश्चर्या करत होते. त्यांना ती दिसली, तिला दिलेलं आहे आणि तिचंच नाव रेवती असं ठेवलेलं आहे. उपवर झाल्यावर तिने अग्नीची उपासना केली आणि दुर्दम नावाचा राजा जो होता त्याच्याबरोबर त्याचा विवाह झालेला आहे. प्रियव्रताच्या वंशातला तो होता. त्याच्या मातेचं नाव कालिंदी असं होतं. अशा प्रकाराने हे सगळं झालं. देवी भगवतीची कशी कृपा आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकाराने एका पाठोपाठ एक हे त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून ऋषी म्हणतायत दर 6 महिन्यांनी एकदा का होईना देवीची उपासना करा. नित्य करायचेच आहे, पण हे निक्षून जे करायचं आहे ते 6 महिन्याने एकदा शक्ती संचयनासाठी. ही शक्ती केवळ आपल्यासाठी नाही, राष्ट्रासाठी सुद्धा उपयुक्त ठरली पाहिजे. म्हणून पण राजेही तसेच असले पाहिजे, राज्यकर्तेही तसंच असले पाहिजे. आज त्या सगळ्याचा काय अभाव आहे हे मी सांगायची गरज नाही. आपण जाणताय कसं घडतंय याच्या पाठीमागे हे अधिष्ठानच कोणाचं राहिलेलं नाही. आज कित्येक वर्षांनी आपल्या राष्ट्राला भगवत उपासक असलेला पंतप्रधान लाभला. हे त्याच्या पाठीमागचं महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडू लागलेल्या आहेत. तितक्याच वाईट होत आहेत, कारण चांगल्याला विरोध करण्यासाठी सुद्धा विश्वातली अदृश्य शक्ती ही प्रक्षोभित होत असते. हे आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून बुद्धीला प्रेरणा देणारं चैतन्य स्वरूपी आद्य विद्येचं त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी लक्षात येईल. आपल्याला सचिंत करावं आणि विषयाचं त्या ठिकाणी सेवन करू नये. शास्त्र ही विचित्र आणि नाना प्रकारचे आहेत, वितंडवाद युक्त आहे, अर्थवादाने भरलेली असून हेतुपूर्वक आहे. पुराण ही 3 प्रकारचे व्यास म्हणतायत. वेदांताचा सात्विक भाग हा सत्वगुणी आहे, शक्ती स्वरूप आहे. मीमांसा ही राजस शक्ती स्वरूप आहे. तर न्यायशास्त्र हेतुवादाचा पगडा असल्यामुळे तामस स्वरूप आहे. पुराण ही त्रिगुणात्मक असून गुणांची 5 लक्षणे आहे. सर्ग, प्रतिसर्ग, मन्वंतर, वंश चरित्र ही 5 लक्षण आहे. भागवत स्वरूपी पुराण हे श्रेष्ठ आहे. याचं अमृतपान करायचं आहे. पुण्य घडलं की स्वर्ग प्राप्ती आणि अमृत पान होऊ शकतं, तेही अपुर आहे. परंतु एक गोष्ट आहे, क्षिणे पुण्यम मर्त्यलोका विनश्यती. यासाठी अमृत म्हणजे मृत्यू नाही असं नाही, तर अमृत म्हणजे दीर्घायुष्य आहे. त्याचा उपयोग चांगला करून घेतला पाहिजे. बघा तुम्ही समुद्र मंथनाच्या वेळेला काय घडलं. एकच अमृत देवांना वरदान ठेवलं, राहू केतूला शाप ठरलं, नाश ठरला.
एकच अमृत आहे. का? बुद्धी दोष. आणि म्हणून हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. यासाठी संसार चक्रामध्ये जीव भ्रमण करत असतो. कालचक्रात ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. नैमिषारण्यामध्ये ऋषी मंडळी बसलेली आहे. ब्रह्मदेवांकडे ही मंडळी गेली होती. त्यांनी सांगितलं, हे देवा, अरे तुला जर काही करायचं असेल, आम्हाला अशी एक जागा तू दे, अशी एक जागा तू मला दे की त्या ठिकाणी आम्ही तपस्या करू शकू. म्हणून ब्रह्मदेवांनी एक चाक दिलेलं आहे. ते चाक त्या ठिकाणी भ्रमण करत जिथे थांबेल ती भूमी तुम्ही घ्या. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या भूमीच्या हिते ते चाक थांबलं. ती जागा म्हणजे नैमिषारण्य. दुसराही संदर्भ होता. निमिष नावाचा दैत्य, त्याचा वध तिथे झालेला होता. म्हणून त्याला त्या ठिकाणी तिथे वध विष्णूंनी केला होता. म्हणून त्याला नैमिषारण्य असं म्हटलं गेलं. इथे मनोचक्र एक आहे. असं आहे. जीव दशा म्हणजे मन, इंद्रिय यांना बोध होऊ शकत नव्हता. म्हणून कलीचे गुणधर्मामध्ये हे शांत राहण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारची जागा निर्माण केली की त्या ठिकाणी कलीला प्रवेश नाही आहे. आजही अशी जागा या ठिकाणी आहे असं ऋषींचं सांगणं आहे. आणि म्हणून सूतांनी वेदाची निर्मिती सांगून पुराण रचनाची सांगितलेली आहे. 14 मन्वंतर झालेली आहे. देशकाल स्थितीनुसार व्यासांनी रचना केलेली आहे. श्रीहरींनी व्यास म्हणून अवतार केला. एकूण 27 व्यास झाले. 27 व्यास झाले म्हणजे काय? या विश्वाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत नाना ज्ञानाच्या कक्षाची परिसीमा. व्यास कशाला म्हणतो आपण? व्यास ही संज्ञा कशाला म्हणतो गणितामध्ये? एक संपूर्ण असतं. वर्तुळ म्हणजे पृथ्वी आहे. त्याच्या मध्यातल्या सगळ्या जागेला व्यास म्हटलं. ती कोड आहे. म्हणजे तसं ज्ञानाची कक्षा आहे. 27 वेळेला त्या विस्तृत झाल्यात. महाभारतात त्यांची नावं आलेली आहेत. त्या लोकांनी ज्ञानामध्ये भर घातली. आत्ताची कोणती भर आहे? आहार, निद्रा, भयमैथुना. आणि मग पुढे काय सांगत? ब्रह्म सत्यं जगन मिथ्या. ही जीवदशावरची. आणि हे असलं तरी काय आहे? ब्रह्म सत्यं जगन मिथ्या. मग इथे आम्ही अर्थ काय करायचा? मिथ्या म्हणजे काय? खोटं. शब्दाचा अर्थ बरोबर आहे, पण परिस्थितीचा भावार्थ, मतीचा अर्थ मात्र तो नाही. ब्रह्म शाश्वत आहे, ते सत्य आहे. हे जग मिथ्या म्हणजे अशाश्वत आहे हा अर्थ तिथे घेतला तर आपल्याला त्याचा उलगडा होऊ शकतो. नाही तर साधारण लहान मूल पटकन विचारेल म्हणजे सगळंच खोटं, तुम्ही खोटे, मी पण खोटा का? बरोबर आहे, त्याची शंका काही चूक नाही आहे. अशाश्वत आहे. शाश्वत काय आहे? फक्त ब्रह्म शाश्वत आहे, नित्य निरंतर आहे. आणि यासाठी हे स्वरूप त्यांनी सांगितलं. यासाठी हे बघताना त्यांनी
सगळी उत्पत्ती स्थिती लय याची विभागणी सांगितली. सात्विक राजस तामस याप्रमाणे राजसामध्ये जर काही तेच स्थितीत राहता येतं. सात्विक स्थिती ही विलक्षण असते. संहारक शक्ती तामस शक्ती आहे. शक्तीच्या आधाराने सर्व प्रकारची कार्य घडतात. सर्वजण शक्तीच्या आधाराने आहेत. या व्यवहारामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञानाचं जाणून घेणं आवश्यक आहे. या जगतामध्ये कल्पवृक्ष दोन आहे. एक स्वर्ग लोकात आहे आणि दुसरं जर म्हटलं तर श्रीमद भागवत आणि श्रीमद देवी भागवत हे दोन कल्पवृक्ष आहेत. आणि म्हणून कार्यरूपाने मनुष्याला भवसागरात यश देणारी ही जगदंबा आहे. कार्यरूपाने ती आहे. भवरोग हरण करणारी आहे. औषध घेतलं की बरं वाटतं. रोग असाध्य आहे म्हणतो, पण भवरोग कठीण जरी असला तरी असाध्य नाही. भवरोग कठीण आहे पण असाध्य नाही. भगवत चिंतनाने तो साध्य होतो. यासाठी त्या ठिकाणी भगवंताने मनुष्य अवतार धारण करून दाखवला. गुरु द्विज प्रज्ञा यांची पूजा केलेली आहे. आपल्या अंतःकरणातून अहंकार गेल्याशिवाय कधीही पूर्ण पूजा घडत नाही. हा अनुभव आहे. भगवंताचं कार्य चाललेलं आहे. असुरी संपत्ती आहे तीही दूर करायची आहे. यासाठी साधना उपासना अखंड करायची आहे. आणि म्हणून ऋषी वर्णन करतात, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सप्तशतीमध्ये देवी सूक्तांमध्ये किती प्रकारच्या शक्ती मानवाला अनुकूल आहे त्याचं सगळ्याचं वर्णन करताना या देवी सर्वभूतेषु म्हणून सगळं स्वरूप त्यांनी मानलेलं आहे. निद्रारूपेण संस्थिता, छायारूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, विद्यारूपेण संस्थिता. मला आकलन व्हायचं असेल त्या भगवतीच्या कृपेशिवाय शक्तीशिवाय कृपेशिवाय होत नाही. आणि यासाठी बुद्धी रूपेण संस्थिता म्हणतायत. परमार्थात प्रथम तितिक्षा हवी आहे. बुद्धीचा विकास हवा आहे. ही दैवी गुण संपत्ती आहे. शक्ती म्हणजे क्रिया उत्पादन उपयोगी धर्म विशेष आहे. अग्नीची दाहकता, यात अग्नी साक्षी दाहत्व उष्णतत्व हे गुणधर्म आहे. म्हणून अग्नीची दोन कार्य आहेत. एक प्रकाश देणं आणि एक उष्णता देणं. हे दोन कुठे आहेत ते सुप्त आहेत पण जाणीवेत असतात आपल्या. हे सुप्त आहे ती भगवतीची शक्ती आहे. तो परमात्मा अग्नी स्वरूप आहे. आणि म्हणून ही म्हणतायत ऋषी सांगतायत विष्णू शक्ती परापरोक्ता क्षेत्र न्याय तत्पर अविद्या कर्म संज्ञान्याम तृतीया शक्ती स्वरूपिणे. पराशक्ती विष्णू शक्ती, अपराशक्ती क्षेत्रज्ञ शक्ती आहे. अविद्या कर्म नावाची शक्ती आहे. जीवात्मा त्यात राहतो. आणि म्हणून गीतेमधला क्षेत्रज्ञ विषय इथे त्यांनी तो सांगितलेला. अविद्या पण शक्ती आहे. मूळ स्वरूपाला झाकून टाकते. भाव आणि अभाव रूप पदार्थाची शक्ती रूप आहे. ती शक्ती परब्रह्माची सावली आहे. सावली ही चैतन स्वरूपी आहे. आणि म्हणूनच
चंद्राबरोबर चांदण्याही असल्या तरी परब्रह्म परमात्मा जगताची सृष्टी स्थिती लय आणि संहार शक्तिरूपा ही भगवतीची शक्ती आहे आणि ही त्याच्यामुळेच आपल्याला प्रगट झालेली दिसून येते. यामध्ये एक गोष्ट आहे की भगवती महालक्ष्मी करते का? 5 रूपात ती करते. एक तिरोभाव, सृष्टी स्थिती संहार आणि त्याच्याबरोबर अनुग्रहही करत असते. जीवाला अविद्याने आच्छादित असतो त्याच्यासाठी अनुग्रह आहे. अनुग्रह म्हणजे काय आहे? अनुग्रह म्हणजे मोक्ष स्थितीला घेऊन जाणारी शक्ती आहे. आज जो तो उठतोय तो अनुग्रह देतोय. इतका सहज अनुग्रह नसतो वर नसतो. जाणता आलं पाहिजे. आलेला असा ज्ञाता हवाय गुरु सुद्धा. आम्ही श्रीधर स्वामींच्या बरोबर पाहिलेलं आहे. समोर आल्यानंतर त्याच्या मागे काय उपासना घडली, कोण आहे मागे, आत्ता काय आहे आणि उद्या काय घडणार आहे, या तिन्ही जन्माचं ज्ञान त्यांना होत होतं. तो ज्ञानास योग्य आहे की नाही ते तुम्हाला पुण्यातल्या लोकांना माहिती असेल. आबासाहेब मुजुमदार म्हणून होते, पेशव्यांच्या काळातले मुजुमदार. अलीकडल्या काळातले दादासाहेब मुजुमदार. पुष्कळ त्यांच्या स्वामींच्या मागे लागले अनुग्रहासाठी. पण त्यांच्या कुलदेवता स्वामींना परवानगी देत नव्हत्या. नाही देणार, नाही देणार, कुलदोष आहे, कुलदोष आहे. शेवटी स्वामींनी प्रार्थना केली अनेक वर्षांनी की देवता ठीक आहे, पण त्या जीवाचा काय दोष आहे? त्या कुळात जन्माला आला म्हणून तू त्याच्यापुरती परवानगी दे. बाकीच्यांचं काय करायचंय ते जेव्हा येतील तेव्हा बघू, आज त्याला पुरती दे. जेव्हा भगवतींनी त्यांच्यावरती कृपा केली, स्वामींनी केली आणि मग अनुग्रह झाला. मग अनुग्रह झाला. हे समोर आहे माझ्या उदाहरण. इतकं सोपं नसतं. आम्ही हेच अनुग्रह घेतले, ते घेतले, ते घेतले. प्रगती काही आहे का? दिसतेय का? नुसतं धावपळ करू नका, नीटपणे बघा, डोळस राहा, हे भगवंताचंही सांगा. आणि म्हणून समर्थ बघा, दासबोधात सावध करतायत, वारंवार सावध करतात. सद्गुरू कसा करावा, कोणाला करावं, कसं करावं हे सांगतायत. आणि यासाठी हे सगळं प्रगट रूप आहे. परब्रह्मन परमात्म्याचं गोष्ट आहे. परमात्मा सृष्टीत कार्यशक्तीचं प्रगटीकरण आहे. दिवा आहे, वीज आहे, प्रकाशत्व ही शक्ती आहे. शक्ती सदैव नित्य निर्दोष निरवयवची नारायणाची शक्ती आहे. ते कार्य करू शकते या रचनेत आहे. त्यामुळे निरनिराळी दान महात्म्य रूपाने ऋषींनी वर्णन जरी केलं असलं तरी याचं महत्त्व कळलं पाहिजे. यासाठी देवीचं स्वरूप म्हणजे सृष्टी स्थिती आणि लय याचा विचार आहे. ब्रह्मदेव सृष्टी करतात, विष्णू रक्षण करतात, शिव संहार करतात. शिवांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. 2 प्रकारे शिव कार्य करतात. म्हणून आपण म्हणताना एका वेळेला असं म्हण उत्पत्ती स्थिती लय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो उत्पत्ती स्थिती संहार. ही 2 कार्य आहेत, संहार आणि लय. लय कोणाचा आहे? जीवाचं शिवाला मिलन हा लय आहे. जीवदृष्टीने शिवाशी मिलन, भगवंताशी मिलन. आणि संहार कुठला आहे? भौतिक सृष्टीचा संहार आहे.
उपजेते नाशे नाशिले ते पुनर्पी दिसे ऐसे घटिका यंत्र हे परिभ्रमेगा. हे त्याच्यात आहे. हे आम्हाला जाणून घ्यायचंय आणि यासाठी हा सगळा विषय आहे. कार्य अदृश्य आहे, शक्तीकडून होत असतं. सृष्टीचं सृजन राजस शक्ती आहे, तामस शक्ती संहार करते. सात्विक सृष्टी निर्मिती आहे. सर्व कार्य शक्तीकडून होत आहे. सर्वजण शक्तीच्या अधीन आहेत, म्हणून तिच्या ध्यानात मग्न राहायचं आहे. कल्याणाचा आणि पुरुषार्थ प्राप्तीसाठी शक्तीची आराधना करायची आहे. हे सांगून त्यावेळेला नारद आले होते. नारदांनी हा विचार मांडला आणि ते पुढे निघून गेलेले आहे. अशा प्रकाराने हे सगळं झालं. आता पुढे ऋषींनी काय केलं ते आपण उद्या बघूया. उद्याला असंच 5:30 वाजता आपण इथे येणार आहोत. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वास प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते.